पवार, दत्ता पवार, दत्ता पवार आणि एक अधिकारी दिनेश दाभाडे, ह्या दोघांनी मिळून सभापती महोदय ह्या माथाडी कामगारांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटीचा या लोकांनी सगळं गौडबंगाल केलेलं आहे आणि त्यांच्याकडे मागितलेलं आहे. एक क्लासिक उदाहरण देतो तुम्हाला, तुम्ही ना आम्ही साक्षीदार आहोत. माथाडी कायदा या राज्यामध्ये आपण जेव्हा निर्मिती केली त्याची, या देशामध्ये माथाडी कायदा तेव्हा नव्हता. यासाठीच केला होता की हा जो कष्टकरी आहे, या कष्टकऱ्याला इतर कायद्यांचं संरक्षण नाही आणि त्यासाठी हा आपण कायदा निर्मिती केला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांचं योगदान आहे. आता ह्या माथाडी कायद्याला नख लावण्याचं पाप या सरकारने केलं. आरोप नाही. मला एक सांगा, कारण काय सांगितलं जातं? कारण सांगितलं जातं की या माथाडी याच्यामध्ये, कारण त्याची विशिष्ट रचना आहे, टोळीची त्याच्यामध्ये नोंदणी होते, मग टोळीगार तयार होतात वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये गुंडगिरी पसरलेली आहे. आणि हे खरं आहे, हे चुकीचं नाही. याच्यामध्ये गुंडगिरी आणि काही डॉन मंडळी ती सगळी त्याच्यामध्ये घुसले, हे खरं आहे. पण त्याचं उत्तर जे सरकार शोधतंय ते खोटं आहे. त्याच्यासाठी कायदा बदली करा, त्याच्यासाठी कायद्यातलं म्हणजे त्या कायद्याला असलेली नख आणि त्याचे दात काढा, असं कोणी सांगितलंय. आणि ह्याला आम्ही प्रचंड विरोध केला. आम्ही प्रचंड सगळ्यांनी, म्हणजे आम्ही न तुमच्या बाजूने सुद्धा त्यांना बोलण्याला मर्यादा होती, पण आम्ही स्पष्टपणे सांगितलं. आता मला एक सांगा, संघटित गुन्हेगारी हा कायदा आपल्या देशाचा आहे, आपल्या राज्याचा तर आहेच आहे, त्याच्यात आपण अनेक वेळा बदल केले. मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं, आपल्यालाही माझी त्यात विनंती आहे की ही गुंडगिरी मोडून काढू शकत नाही का आम्ही? तर त्याचं उत्तर काढू शकतो असं आहे. मानसिकता तुमची आहे का? तर त्याचं उत्तर जरा सुद्धा नाही असं आहे. त्याच्यावर येईन मी. जर या देशामधला सगळ्यात मोठी अंडरवर्ल्ड हे मुंबईमध्ये होतं आणि ते तत्कालीन आमच्या सरकारने, आणि तुमचंही त्या काळामध्ये शेवटी मुंडे साहेबांनी, मला मुद्दाम नाव घ्यावं असं वाटेल, मुंडे साहेबांनी त्याच्यामध्ये जे मागच्या सरकारने केलं तेच पुढे केलं. आणि आपण एवढं मोठं देशभरामध्ये, जगभरामध्ये अंडरवर्ल्डचं जे साम्राज्य होतं उद्ध्वस्त करून टाकलं. 4 माणसं उद्ध्वस्त करू शकत नाही तुम्ही एक लक्षात घ्या. हा जो माणूस आहे, हा आणि माणूस म्हणण्यापेक्षा तो आरोपी आहे. हा पवार, दत्ता पवार आणि एक अधिकारी दिनेश दाभाडे, ह्या दोघांनी मिळून सभापती महोदय ह्या माथाडी कामगारांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटीचा या लोकांनी सगळं गौडबंगाल केलेलं आहे. आणि दुर्दैव जी हो, आता 2-4 दिवसापूर्वी मीडियामध्ये पण चाललं. आता बघा दरेकरजी, कित्येक वेळेला असं होतं, आपण इकडे तिकडे बसलो, हा भाग वेगळा, पण वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? एक गुंड तुमच्याने जर नेस्त नाबूत होत नसेल आणि तुम्ही त्याला वाचवण्यासाठी जर एवढा मोठा कायदा ज्याच्यामध्ये लाखो लोकांचा रोजगार आहे, लाखो लोकांचे आयुष्य लागलेली आहेत, त्या कायद्याला नख लावायला निघालात तुम्ही. कशा अर्थाने तुम्ही त्या कायद्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला निघालात? हा दत्ता पवार जो आहे आणि हा दिनेश दाभाडे आहे, त्याच्यावर खूप मोठी प्रक्रिया झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि हा तुम्ही केलात. आपण त्याच्यावर हाऊसमध्ये पण बरेच वेळाला हे झालं. परंतु आपण लक्षात घ्या दरेकरजी, हा मोकाट आहे आणि हा राजरोसपणे आपल्या मंत्रालयामध्ये फिरतो. मी मंत्र्याचं नाव घेत नाही, कारण मी नोटीस दिली नाही, म्हणून मी तसलं काही चूक करणार नाही. मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो, वॉन्टेड आहे, जाऊ द्या ना ते.
मी मंत्री म्हणालो, मला असं वाटतं की मला त्या आणखीन एकदम याच्यात नाही जायचं, चिखल कशाला हे करा. परंतु हे गंभीर आहे, ज्याच्यासाठी SIT निर्माण झाली, ज्याच्यासाठी त्या दोघांना पकडण्यासाठी किंवा त्या दोघांचा हे सगळं जेव्हा बाहेर आलं, सरकारचा प्रामाणिक हेतू होतो तो त्याला हे करण्यासाठी SITचा हे झाल्यावर ह्या दाभाडेवर कारवाई झाली, ह्या गुंडावर कारवाई नाही. मर्सिडीज मध्ये फिरतो तो, 2-2 आधार कार्ड आहेत, 2-2 त्याची रजिस्ट्रेशनची आहेत. इथे तर आपल्या माथाडी कायद्यामध्ये स्पष्ट आहे, तुम्हाला करताच येत नाही तसं. तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला दुसऱ्याने 2-2 नावाने पण आहेत. आणि हे सगळं आपल्या समोर दिसत असताना आपण त्याच्यासाठी सरकारने SIT स्थापन केली असताना सुद्धा हा हरामखोर बिनधास फिरतोय, आपल्या राजरोसप्रमाणे आपल्या मंत्रालयामध्ये फिरतोय, मंत्र्यांच्या बंगल्यावर जातोय. आणि ही SIT जी नेमलेली आहे त्याच्यामध्ये काय करता येईल किंवा त्याच्यामध्ये कसं आपल्याला सगळ्यांना ऍडजस्ट करता येईल, कारण याच्या अगोदर तो ऍडजस्ट करतच आला सगळ्यांना आणि तो याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपण नुसते कायद्यामध्ये अमेंडमेंट, आजपर्यंत आपल्या देशामध्ये राज्यामध्ये एक गोष्ट आपण करत आलो, नवीन कायदे आपण बनवतो आणि नवीन कायद्यामध्ये परिस्थितीनुसार बदलतो आणि तो केला पाहिजे. परंतु हा एकमेव कायदा असा आहे की याच्यामध्ये त्या कायद्याची फारच सगळी बोथट करून देण्यात आलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील आपल्या माध्यमातून, हा जो पवार, जो दत्ता पवार, जो गुंड आहे, जो एक डॉन आहे, जो यांच्या आशीर्वादाने, काही मंत्र्यांच्या आशीर्वादाने, मला इथे आणखीन एक उल्लेख करावासा वाटेल, कामगार मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला या SITच्या बाबतीमध्ये. आणि याच्या बाबतीत मला हाही उल्लेख करताना मला आनंद वाटेल, कामगार मंत्र्यांनी या गोष्टीला भीक घातली नाही आणि त्यांनी SITची निर्मिती, हेही मला या ठिकाणी त्याच्यावर म्हणून म्हटलं की मी मंत्र्यांची नावं घेणार नाही, पण जे केलंय ज्यांनी, त्यांचं काम आहे ते त्यांनी केलेलं आहे, त्याचाही उल्लेख करताना मला या ठिकाणी आनंद वाटेल. आणि म्हणून माझी मागणी राहील की हा दत्ता पवार हा कोणाचा जावई लागतो का, शासनाचा जावई लागतो का, हा एक नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.